नमस्कार, मी आकाश मोठेराव, आम आदमी पार्टी जिल्हा संघटक लातूर। विषय असा होता, मी आलेलो आहे चाकूर पोलीस स्टेशन, लातूर जिल्ह्यातील हे चाकूर पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी माझं एक प्रकरण आहे, माझं स्वतःच एक प्रकरण आहे। खरं तर बोलताना थोडंसं गैरवरल्यासारखं वाटते, पण गोष्टच अशी आहे, ज्या ठिकाणी जनतेचे जे सेवक आहेत हे जर जनतेचे दुश्मन सारखे जर वागत असतील तर अतिशय निंदनीय बाब आहे। मी स्वतः एक जमीन घेतली आहे आष्टामोड, चाकूर तालुक्यामध्ये आष्टामोड एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी स्वतः जमीन घेतलेली आहे। आणि मी माझ्या शेताकडे जात असताना एक दुसरा शेतकरी ज्याची जमीन ही माझ्या जमिनीच्या पुढे आहे, त्याने मला अडवलं। काल मला त्याने मारहाण केली, घरातून कत्ती घेऊन आला होता तो, मी आणि माझा भाऊ होतो सोबत। तर आम्ही दोघेही असताना त्या माणसाची हिंमत झाली, तो आला आम्हाला मारण्यासाठी। माझ्या भावाचा मोबाईल हिसकावून घेतला त्याने, आम्हाला 1 तास तिथं अडवून ठेवलं त्याने, जाऊ देत नाही म्हणला। मी 112 वरती फोन लावून पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पोलीस 1 तासानंतर येतात। ही शोकांतिक आहे। 1 तासामध्ये आमचा जीव जरी गेला असता तरी पोलिसांना काय देणं घेणं। मागे याच प्रकरणामध्ये मी डीवायएसपी साहेबांना परत एकदा अर्ज, म्हणजे 24 दिवसापूर्वी अर्ज केला होता। त्या प्रकरणामध्ये त्या लोकांनी, पोलिसांनी बोलवून घेतलं त्या समोरच्या माणसाला का नाही हे सुद्धा माहिती नाही। समोरच्या माणसाचं नाव आहे सुधीर कुर्मे। त्या माणसाला या डीवायएसपी साहेबांनी किंवा मग त्यांनी ज्यांच्याकडे तपास सोपवलाय त्यांनी त्यांना बोलवून घेतलं का नाही हे सुद्धा मला माहिती नाही, कारण या लोकांनी मला काही कल्पनाच दिली नाही। कारण तो प्रकरण होऊन 20 दिवस झाले होते, पुन्हा अजून एक प्रकरण झालं, मला पुन्हा अजून अडवण्यात आलं। माझ्या त्याच प्रकरणावरती जर या लोकांनी एफआयआर घेतली असती तर मला पुन्हा अजून एफआयआर देण्यासाठी इथं यावं लागलं नसतं। मी काल 4 वेळेस एसपी सोमय मुंडे यांना फोन लावलाय। एसपी सोमय मुंडेचे पोलीस एवढे निष्क्रिय ठरतील हे मला अकलनीय आहे। आणि इथं आल्याच्या नंतर इथले जे कर्मचारी आहेत, आता सगळे आतमध्ये जाऊन बसले, इथले जे कर्मचारी आहेत ते म्हणतायत की इथं एसपी सोमय मुंडेचं चालत नाही, इथं इथल्या साहेबांचं चालतं। मग ठीक आहे, इथले साहेब आल्याच्या नंतर मी त्यांना आपलं गारानं त्यांना सांगितलं, आमचा अर्ज घ्या, आमचा एफआयआर घ्या, एफआयआर देत नाहीत। अहो, माणूस मेल्याच्या नंतर एफआयआर घेणार आहेत? याच्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ इथंच चौकामध्ये इथंच गोळ्या घाला ना पोलीस स्टेशन समोर। सामान्य माणसाची अशी गहरी आणि निंदनीय अवस्था या प्रशासनानं करून ठेवलेली आहे। आजच आले त्या मॅडम आणि कालच त्या दोघांची बदली झाली। अहो, हे पोलीस एफआयआर साठी, एका एफआयआर साठी 20-20 हजार रुपये मागतात फिर्यादीकडून। मला अनुभव आहे, स्वतः मला अनुभव आहे। 20,000 रुपयाचे 7,000 वरती येतात एका एफआयआर साठी। एफआयआर साठी पैसे मागतात, ही अवस्था आहे। आणि मी इथं रस्त्यावरती आहे, हे आवार आहे पोलीस स्टेशनचं, मी कुणालाही या ठिकाणी अडवत नाहीये, पोलिसांच्या कामात अडथळा करत नाहीये। जर त्यांना जर माझ्या त्रास होत असेल तर खुशाल माझ्यावरती 353 करावं। धन्यवाद।